दिल्ली व गुजरातमध्ये जप्त केलेल्या ड्रग्जला जिहादी ड्रग्ज का म्हटलं जातंय तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या यंत्रणेने ऑपरेशन रेड पिल या अंतर्गत दिल्ली व गुजरातमधून जवळपास 227 किलो हे जिहादी ड्रग्ज जप्त केलंय, ज्याची किंमत जवळपास 182 करोड रुपये असल्याचं सांगितलं जातंय। आणि हे ड्रग्ज देहरादूनमधील साहसपूर एरियामध्ये एक हर्बल प्रोडक्ट्स बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये लपून छपून बनवलं जात होतं व या सगळ्याचा मास्टर माइंड हा सिरियामधील अलब्रास अहमद नावाचा एक माणूस आहे, जो टुरिस्ट विजा संपल्यानंतर सुद्धा भारतात राहत होता। आता या जिहादी ड्रग्जचं खरं नाव कॅप्टागॉन आहे, जे की एक नॉर्मल औषध आहे। 1960 साली ज्या लोकांना मंदपणा असायचा, ज्यांचे लक्ष जागेवर राहायचे नाही, अशा रुग्णांना हे औषध दिलं जायचं। पण काही लोकांनी या औषधाचा वापर नशा करण्यासाठी केला, कारण त्याच्यामध्ये फेनेथेलाइन व सिंथेटिक स्टिम्युलंट होते, ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर माणसाला भीती वाटत नव्हती, राग येत होता आणि जेवण न करता एनर्जी इतकी यायची की माणूस 4-4 दिवस झोपत सुद्धा नव्हता। म्हणून हे औषध 1980 साली संपूर्ण जगात बॅन करण्यात आलं। पण सिरियामध्ये सिव्हिल वॉर सुरू झालं आणि तेथील आतंकवादी ग्रुपने त्यांच्या जिहादी लोकांना हे ड्रग्ज देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिथले लोक अजून भयानक झाले आणि तेव्हापासून या कॅप्टागॉन औषधाला जिहादी ड्रग्ज असं नाव पडलं। तेव्हापासून ब्लॅक मार्केटमध्ये किंवा डार्क वेबवर या ड्रग्सची खरेदी विक्री सुरू झाली आणि त्याच्या माध्यमातून आतंकवादी संघटनांना हत्यारं घेण्यासाठी किंवा मिशन प्लॅन करण्यासाठी पैसा मिळू लागला। आता हेच जिहादी ड्रग भारतात बनत होतं, जे की मिडल ईस्टमध्ये चालू असलेल्या युद्धात ट्रान्सपोर्ट होणार होतं। म्हणून NCBने सापळा रचत मोठी कारवाई केली आणि हे जिहादी ड्रग्ज जप्त केलंय। पण NCBने अजून हे ड्रग्ज भारतात कुठे बनतंय का हे चेक केलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, नाहीतर भारतामध्ये खूप भयानक चित्र निर्माण होईल। तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये सांगा व अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।